बोईसर तारापूर MIDC येथे 16 एप्रिलला सकाळी घडलेल्या एका धक्कादायक अपघातात कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। रासायनिक कारखान्यातील उत्पादन प्रक्रियेदरम्यान उच्च दाबाच्या बॉयलरमधून अचानक उष्ण वाफ आणि रसायन बाहेर पडल्याने हा अपघात घडला। प्लॉट क्रमांक K46 वरील नंदोलसा इंडस्ट्रीज या कारखान्यात सकाळी सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास काम सुरू असताना बॉयलर स्टीम ट्रायर मधून ओमेपॉरा नावाचे रसायन आणि तीव्र उष्ण वाफ बाहेर फेकली गेली। यावेळी जवळच काम करत असलेले कंत्राटी कामगार हरिचंद्र आंबेडकर यांच्या अंगावर हे रसायन उडाले आणि ते गंभीररित्या भाजले। अपघाताच्या वेळी कारखान्यात 5 ते 6 कामगार उपस्थित होते। घटनेनंतर जखमी कामगाराला तातडीने तारापूर मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी भायखला येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। या कारखान्यात औषध निर्मिती कंपन्यांसाठी लागणारा कच्चा माल तयार केला जातो। अपघाताची माहिती मिळताच तारापूर अग्निशमन दल आणि बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। सुदैवाने यावेळी मोठा स्फोट किंवा जीवितहानी टळली। सुरक्षेवर गंभीर प्रश्न। या घटनेनंतर MIDCतील कारखान्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। उच्च दाबाचे बॉयलर, धोकादायक रसायने आणि कंत्राटी कामगार या त्रिसूत्रीमध्ये नेहमी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे। कामगारांना योग्य प्रशिक्षण, सुरक्षा उपकरणे आणि आपत्कालीन उपाययोजना दिल्या जातात का, हा मोठा प्रश्न आहे। स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण। तारापूर परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यापूर्वीही अशा प्रकारचे अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत। मात्र प्रत्येक वेळी चौकशीची फाईल उघडते आणि काही दिवसातच बंदही होते, अशी चर्चा रंगत आहे। कारखान्यांचे धूर आकाशात उडतात, पण जबाबदारी मात्र जमिनीवर पडत नाही। कामगार जळतो, फाईल थंड राहते, हीच का औद्योगिक प्रगती? अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।